हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलमते प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधार्य दोजे महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम श्री गणेशाय नमः नारायण म्हणे नारदासे पुढील कथा परेसे तीर्थ मृगतीर्थाधिक मासे स्नाने कपिसे घडले जे गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यामध्ये जो मृगतीर्थावर ज्या माकडाला म्हणजे कपी म्हणजे वानर तर त्या वानराने 5 दिवस अधिक महिन्यामध्ये बावडीमध्ये पडून त्याला कसं पुण्य घडलं ती कथा आपल्याला आजच्या अध्यामध्ये ऐकायला मिळेल तेने तो कपित्वासे टाकून दिव्य देह होता क्षण तया सानिध्य आकाशातून दिव्य विमान पाहताले बघा कळत आणि न कळत जातीनं कोण होता माकड पण शेवटी मानव जन्माला येऊन तो जर उद्धरला जातोय तसा माकड उद्धरला गेल्या 5 दिवस अधिक महिन्यामध्ये अंघोळ घडल्यानंतर त्याला विमान आला आणि त्या विमानामध्ये बसून तो कपी जातीचा वानर उद्धरला गेलेला आहे तया माझे वैष्णव लोक बैसले असते अनेक भेरे मृदुंग विना वादक वाद्य सुरेख गर्जते मग तो नुसता विमान मुकाने आला त्याच्यामध्ये वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरात त्या विमानामध्ये तो बसलेला आहे गंधर्व किन्नर सुस्वर गाते देवांगण नृत्य करते स्वर्णांकिंक रुंजुणती वाजते शोभा किती काय वाणुपय मग असा विष्णू भगवंत लक्ष्मीला बोलतोय का तो कपी जातीचा वानर उद्धरला गेला त्याच्यामध्ये गंधर्व यक्ष किन्नर वाजत गाजत त्याला वर्णन करून वाजत गाजत घेऊन गेले का त्याचं मला वर्णन करता येत नाही आहे आयसे ते दिव्य विमाने पाहुणी तो दिव्य देहधर कपी स्वमणी अत्यंत विस्मय पाहुणी मनीचं मनाशीत बोलत मनाशीत म्हणजे तो स्वतःच्या मनाशी आज मी जातीनं माकड मग वानर ना आज माझा धंदा काय होता फळ विकून फळ खायचं आणि पैसा आला का तो जमिनीवर पुरायचो न त्या याच्याने आज मला काय मिळालेले आहे वानर जन्माचा माझा उद्धार झाला असा स्वतःच्या मनाशी तो बोलायला लागलेला आहे हे येथे कैसे झाले किमर्थ मद पापेसे कोठून प्राप्त हे वैमानिक सुख समजत पुण्यात्मक जे योग्य असे पै मग तो स्वतःच्या मनाला बोलतोय काय वैमानिक आज म्हटलं मी विमानामध्ये बसून जातीनं पापी आज माझा उद्धार झालेला आहे आयसा अंतरे विचार करे तो एक येऊनी दिव्य नारी तयाच्या मस्तकी चंद्रापरी श्वेतछत्र धरिले असे मग असा विचार करता करता एक चंद्रासारखी दिव्य नारी आणि त्याच्या टकल्यावर काय पकडलेले आहे छत्री पकडलेली आहे ऐसा अंतरे विचार करे तो एक येऊनी दिव्य नारी तयाच्या मस्तकी चंद्रापरी श्वेतछत्र धरिले आणि दोघी जणी कसरे तयावर उडती चामरे कित्येक त्या मधुर स्वरे गायन पुढे नाचते मग कोणी वारा घालतात तर कोणी टाळ मृदुंगाच्या गजरात गायन भूपाली अभंग वगैरे बोलून दाखवतात हाती घेऊन तांबूळ एक उभी राहिली जवळ स्वर्ण शृंगारी गंगाजल घेऊन पुढे एक ठेली पै मग कोणी गंगाजल अन्य पाणी तर कोणी पाण्याचा विडा असे त्या कपी म्हणजे माकराची काय चाललेली आहे शेवा चाले विमान जात असताना आयसे ते वैभव पावणे तो दिव्य देई कपी तत्क्षणी
कुड्यावरून चित्रवाणी निचेष्टित स्वस्थ राहिला. मग असा वातावरण बघितल्यानंतर तो निचेष्टित आपण नाही का अरे आज आवरी माणसं ऐकायला आल्यात तर मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलेलं आहे. त्या प्रकाराने त्या कपिला एवढं सगळं बघितल्यानंतर आश्चर्यचकित वाटलेलं आहे. आणि म्हणे आपुल्या मनात मी महापापी दुष्ट अत्यंत माझं हे वैभव लोकात तिथं कवणे पुण्य लाभले. मग तो मनामध्ये बोलतो एवढा मी पापिष्ट माणूस तर असं एवढं वैभव मला कसं काय प्राप्त झालेलं आहे. म्या कधी सर्व जन्मांतरे ऐसे पुण्य नाही केले खचित की जेणे श्रीहरी पदाप्रत विमानातून जाईन. मी स्वप्नात किंवा मनात विचार नाही केला का मी श्रीहरीच्या पदाला वैकुंठाला पोचेन असा एक माझ्या स्वप्नात मध्ये नव्हतं पण आज ते मला डोळ्याशी बघायला मिळालेलं आहे. आईसा तर्क करीत म्हणे चलन वलन सर्व टाकुनी चित्रपटीच्या लेपावानी तटस्थ जेव्हा राहिला. मग जसा आपल्याला चित्र टीव्हीवर दिसतो नाही का तशा प्रकार तो तटस्थ राहिलेला आहे का काही आदमीने आज जन्मामध्ये असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येईल जीवाग्री श्रीरामाचे. त्या प्रकारे आज म्हटलं काय जन्माचं पुण्य होतं ते आज मला इथं डोळ्याशी बघायला मिळालेलं आहे. तयाचे अर्ध जाणून या पुण्यशील सुशील दोघे जण हरिदूत तयाचे बंधून हस्त जोडून विनवित हरिदूत. मग ताबडतोब त्याला वैकुंठाला नेला आणि विष्णूचं दूत त्याला नमस्कार करायला लागलेला आहे. प्रभो चलावे गोलोकाप्रत कैसा उशीर लाविता येत पुरुषोत्तमाचे सानिध्य संप्रत तुम्हा प्राप्त झाले असे हो. तर प्रभूला बोलतोय चला म्हटलं लवकरात लवकर मला गोलोकाला घेऊन चला. हे तुम्हाला सांप्रत अधिक महिन्याचं 5 दिवसाची त्या कुंडामध्ये आंघोळ घडली याचा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. ती तयाची ऐकून वाणी कपी म्हणे ही माझे अजूनी असंख्य पापे भुवनी भोगावयाचे आहेत. तेव्हा एवढं वैकुंठाला चाललंय तरी तो कपी बोलते थांबा मला गोलोकाला नका नेऊ माझे आजन्माची पाप मला भोगायचे आहेत. मग आज कोणत्या पुण्याने निघते माझ्या पापांची झाली निष्कृती की ह्याने मी त्या गोलोकाप्रती अनायासे पावेन. कुठल्या पापाचं मला तुम्ही सांगा का मी काय पुण्य केलं ते मला तुम्ही सांगा ना मग मला गोलोकाला घेऊन न्या. तेव्हा ते सांगायला लागले का तुम्ही 5 दिवस अधिक महिन्यामध्ये त्या कुंडामध्ये पडलेले होते अनायासी तुम्ही नाही अन्न खाल्लं नाही पाणी पिला आणि आंघोळ घडली म्हणून तुम्हाला गोलोकाला जाण्याची आलेली आहे. जितक्या पर्जन्यधारा वर्षते की तृणांकुर भूमी रुदते की रजकण की तारा असते तितक्या आहेत मम पापे पय. बघा तो स्वतःच्या तोंडातून सांगायला लागला का एक वेळेस पावसाच्या धारा आपल्याला मोजता येतील एक वेळेस धरणीवर तृणांकुर हे आपल्याला मोजता आहे पण माझ्या पापाची मोजमापणी होणार नाही एवढं मी पाप केलेलं आहे. कारण जेवढं जितकं धन मी जमा केलं खाल्लं नाही वापरलं नाही ते जमिनीमध्ये पुरलं. एका बागेमध्ये मी बाग राखायला होतो तर त्या बागाकऱ्याचा मी विश्वासघात केला फळं खाल्ली विकली आणि पैसा कमवला तो जमिनीमध्ये पुरला. इतके माझे पाप झालेले आहेत. ऐसे असता मद हे सुंदर कैसे लाभले दिव्य शरीर. आता हे कारण मद समग्र विवरोनी या विवरूनी स्वतःच्या मताने त्यांनी सांगितलं पण तरी पण तो विचारतोय का मी काय पुण्य केलं ते मला तुम्ही सांगा ना मला गोलोकाला घेऊन चला. ऐसे कपीचे ऐकून भाषित श्री हरिदूत तया बोलत देवाये साधन तुम्हा प्रत कैसे नाही समजले. देवाये तुम्हाला साधन कसं समजलं नाही आहे का मी एवढी पाप केल्यात तरी तुम्ही डायरेक्ट मला बायपास एशीचा विमान आणलेला आहे. अशा प्रकाराने कोण बोलतोय तो कपी. हे तुम्ही जाणकार अनंत रूपे अनंत वेश देखील त्याशी म्हणजे तुम्ही अनंत वेश धारण करणारा अंतरीच्या लोकांच्या खुणा जाणणारा तरी पण माझं तुम्हाला पाप कसं तुम्हाला समजलं नाही एवढं पाप करून सुद्धा असा तो कपी श्रीहरीला बोलतोय. सर्व मासा माझे उत्तम आणि श्रीहरीचे प्रिय परम ऐसा जो मास पुरुषोत्तम महापुण्य फलदायक. अहो म्हटलं तुम्ही जरी कपी असले शिक्षण नसलं तरी आम्हाला जाणकार आहे ना तुम्ही काय केले ते. सगळ्या महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना असेल तर पुरुषोत्तम त्या महिन्यामध्ये तुम्ही फलानिमित्तानं झाडावरून या झाडावर उडी मारली ना अचानक तुमचा देह कुठं पडला खाली पडला पाण्यामध्ये तर तुम्हाला माहिती नाही अधिक महिना का काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला निरहार आणि काही अन्न न खाताना ती 5 दिवस आंघोळ घडले या पुण्याईने तुम्हाला हे विमान आलेलं आहे. त्या पुण्य पवित्र मासा ठाये
उत्तम तप केलेसे काही जे प्रत्यक्ष देवांचेही होणार नाही कदाचित. देवादिकांना हे दुर्लभ आहे. आज 1 महिन्याचं व्रत ते तुम्हाला घडलेलं आहे म्हणून हे विमान आलेलं आहे. वानर देह तो सतत भ्रमत असता अरण्यात मुखो रोगास्तव काहीच वसत तुझं वस्तू भक्षवेना. कारण वानर वेशामध्ये तू अन्न पाण्यासाठी ये झाडावरून ते झाडावर फिरत होता. फळ तोंडामध्ये लावायचा पण तुला काय उराणा रोग झालेला होता. खायची तुझी शक्ती नव्हती. पण माकड जात ना शेवटी ये झाडावरून ते झाडावर उड्या मारणार. ही तुझी चळवळ तुझा अचानक अशक्त देही झाला आणि तू पाण्यामध्ये पडलेला आहे. तेने योगे नेनतपणे निसे निराहार व्रत तुझसे सहज वृत्त्या अधिक मासे घडवणे आले साचार. सहज म्हटलं तुला अधिक महिना माहिती नव्हता जातीनं माकड पण या निमित्तानं तुझं हे अनायसे व्रत घडलेलं आहे म्हणून तुला हे पुण्य प्राप्त झालेलं आहे. आणि स्वजाती चांचल्य करून वृक्षावरचे फळे तोडून आपणांना भक्षविती म्हणून भूमीवर हे टाकिलेचे. बघा तुम्ही तुझ्या जीवाचा विचार नाही केला. तुला उराणा रोग झालेला होता तोंडावर पण तुझ्या निमित्तानं खालच्या चिरेमुंगीना त्या फळांचा काय झाला उपयोग झाला म्हणून तुला हे पुण्य प्राप्त झालेलं आहे. ते भक्षून या इतर जन असंख्य तृप्त झाले जाण आणि स्वय बहु दुःखाचे जलहीना हे प्राशिले. म्हणजे तुला एवढं दुःख झालेलं होतं तरी पण तुम्ही पाणी सुद्धा या महिन्यामध्ये पिलेला नाही आहेत म्हणून तुम्ही लोकांचा विचार केला आणि ती फळं तुम्ही खाली टाकलेच आणि जीव मात्रांचा प्राण वाचवलेला आहे. आयसे नेनतपणे तुझसे तप घडले अधिक मासे आणि त्या फळांच्या पातणेशी परोपकार झाला पाय. मग त्या निमित्तानं तुझ्या हातातून परोपकार झाला या महिन्यामध्ये. कारण चिरेमुंगीनं तो फळ मिळालं ना खायला. या निमित्तानं या परोपकारामुळं या महिन्यामध्ये तुला हे पुण्य प्राप्त झालेलं आहे. आणि शीतवाता तप घोर सायलेसे तू निरंतर मृगतीर्थ पडून साचार 5 दिन राहिलासे. बघा आधी दूध गोड न त्याच्यामध्ये केशर आणि दूध साखर टाकली तर ते कसं लागतं गोड लागतं. तसं पहिलाच तू माकड जातीनं त्याच्याने इंद्राने तिथं मृगतीर्थ म्हणून कुंड निर्माण केलेला होता. ते देवादिकांना तिथं आंघोळ नाही ती आंघोळ तुला घडलेली आहे म्हणून हे तुला पुण्य प्राप्त झालेलं आहे. ते 5 स्नाने झाले तुझसे येवश्री पुरुषोत्तम मासे रुग्ण अवस्थेत आज्ञेनेसे उत्तम तप केले. रुग्ण अवस्थेत म्हणजे तू शिकवतात ताप थंडी ऊन वारा हे तुम्ही काय बघलंच नाही तरी त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ केलेच. या तपामुळं तपाचे सामर्थ्य तपिनला मुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. माणसाच्या हातातून तप साधना काहीतरी घडली तर त्याला वैकुंठाची ही घडली जाते. त्याचे सफळ झाले समस्त तुवा अनुभवले हे सांप्रत व्याजाने केले अधिक मासात सफळ होते तुझं ऐसे जानपा. असा त्या वैकुंठवाशाने विठ्ठलाने भगवान परमात्म्याने त्या माकडाला ही सगळे तुझ्या काय अधिक महिन्यामध्ये तप केलं याचं तुला सांगितलेलं आहे. मग जाणून मासा प्रभावासे यथाविधी भक्तिभावेसे सत्कर्म करिता अधिक मासे काय फळासे वाणावे. काय म्हटलं फळासे वाण. आज माकड सारख्याला बुद्धिहीन काही अक्कल नाही शिक्षण नाही तो जर उद्धारला गेलेला आहे तर मग आपण मानवाने का नाही. मानवांचा अक्कल आहे जाणून नेणं ते म्हणजे आपण जाणते नेमते आहोत. तर आपल्याला 1 दिवस जरी या महिन्याचा व्रत उपास घडला तर पुण्याची गणना कोण करी. अरे तो जैसा साधीला स्वार्थ ऐसा साधावया कोण समर्थ अधिक मासे करिता किंचित फळ अत्यंत लाभते. अरे तो जैसा साधीला स्वार्थ समजलं का. ऐसा साधावया कोण नाही समर्थ म्हणजे तुझ्यासारखा पुण्यवान या जगामध्ये कोणी नाही आहे. मग पुरुषोत्तम माझा रे एकचे उपोषण केले तरी अनंत जन्माची पापे सारी निर्सती जाणं निश्चय. या पुरुषोत्तम महिन्यामध्ये 1 दिवस तुम्ही आंघोळ करा 1 दिवस तुम्ही व्रत उपवास करा 1 दिवस तुम्ही ब्राह्मणाची पूजा करा 1 दिवस तुम्ही देवळामध्ये झाडलोट करा साफसफाई करा तरी त्याची पुण्याची गणना करता येत नाही असं सांगितलेलं आहे. पुरुषोत्तम व्रत समान भगवत प्रीतीत नाही आण तद्वत करीती ते धन्य आणि त्याचे जाणं कृत्य त्याची जाणं कृत्य म्हणजे इच्छा केली ती पावलो धन्य म्हणतात ना का. माझी इच्छा होती ती इच्छा आज मी कृत्य झालेले आहो. त्या प्रकारे या पुरुषोत्तम महिन्यामध्ये 1 दिवस जरी आपण काही कर्म केलं तरी ते कृत्य धन्य होतं. ये बाई
भरतखंडे मानव जन्म दुर्लभ असून अपरम दैवे लाभत हे उत्तम पुरुषोत्तम सेविती जे पय. कारण भरतखंड भारत जड भरत नावाचा राजा होता. ते राजाच्या नावावर या भारताला काय नाव पडलेलं आहे? भारतखंड. जसा आंध्र्याच्या हातामध्ये आपल्याला कावळा मिळतो तसा हा मानव जन्म मिळालेला आहे. आणि तो जर आपण एक दिवस या महिन्यामध्ये आचरण केलं नाही तर ऐसा जन्म गेला वाया न भरता पंढरी राया. त्या एक दिवस जरी आपण कार्य साध्य नाही तर असा हा जन्म आपला वाया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एकम देखलिया. एक वेळेत तरी पंढरपूरची पायरी बघा, एक वेळेत तरी अधिक महिन्याचं व्रत आचरण करा तर जन्माचं काय होईल? सार्थक होईल. ते महाभाग्यवंत सकळ पुण्य स्वरूपात ते निर्मळ तयाचे जन्म झाले सफळ याचा संशय नसेची. मग एक दिवस जरी आचरण केलं तरी त्याच्या जन्माचं काय होईल? सफळ होईल, सार्थक होईल असं सांगितलेलं आहे. अधिक मासा माझे देख स्नान दान जप तपाधिक सत्कर्मे करावे ती सकळिक फलद होते कोटी गुणे. फलद होते कोटी गुणे म्हणजे कोटी कुळाचा तर उद्धार होईल तर आपला सगळ्या जन्माचा पण सफळ होईल. अहो जे अधिक मासा ठाये स्नान दानादे न करीते काय ते षट दुरात्मे खल सर्वई धिक्कारा स्वतः. धिक्कार म्हणजे या पृथ्वीवर त्यांचा काय आहे? भार आहे. जो एकही दिवस आचरण करत नसेल त्याला षंडाची उपमा शक्का समजलेला आहे. समजलं का? आणि त्याचा जन्म फुकाट आहे, धिक्कार असो. आयसे त्या श्री हरी दूतांनी कथिले ते सर्व ऐकोनी तो दिव्य देही कपी सोमनी अत्यंत चकित झाला पाय. मग हे भगवंतानी त्याला सांगितल्यानंतर तो कपी आश्चर्यचकित तोंडामध्ये गोड घातला का आज म्हटलं मानव जन्माला जे साध्य नाही ते मला न कळत साध्य झालं ना. आज मी भगवंताच्या खुर्चीवर बसायला आलेले आहोत. पुलकांकित झाले शरीर अंतरे उदेला गैवर. मग तीर्थदेवाचे नमस्कार केला सादर भक्तीने. फुलकांकित शरीर म्हणजे त्याचा शरीर कसा झाला? फुलांकित. जसा गुलाबाचा फुल कसा उगवल्यानंतर टवटवीत तसा त्या माकडाचा जन्म टवटवीत झालेला आहे. आणि सगळ्या देवतांना त्यांनी काय केलेलं आहे? नमस्कार केलेला आहे. आणि कालंजरगिरी वंदिला वनदेवतांचे नमस्कार केला. सर्व लता गुल्म वृक्षांना भावे घातला साष्टांग. कारण ज्या वृक्षांनी त्याला फलफुलं दिली कारण त्यांना सुद्धा त्यांनी काय घातलेलं आहे? नमस्कार. आपण बोलतो आपणच उपकार्य होत नाही तर झाडझुडप सुद्धा उपकार्य आहे. का तर आपण त्या झाडाखाली सावलीत बसताव. झाडझुडप फलफुलं देतात. गाय आपल्या लहान पोरांना काय देते? दूध देते. असे सगळे वन्य किंवा झाडावरची फुलं पानं पशु पक्षी सगळे हे उपकार्य आहेत. त्यांना सगळ्यांना नमस्कार घातला आणि मग गोलोकाला त्या याचा माकडाचा जन्म गेलेला आहे. मग त्या दिव्य विमानासे प्रदक्षिणा केले विनयसे हरिदूतात्यादरेशे स्वास्थ्य तया धरियले. मग अशा प्रकारे सगळ्यांना नमस्कार घातला विमानाला प्रदक्षिणा घातला. तर विष्णूचं दूत आलतं ना त्याही दोघाही हाताला धरलं आणि त्यांना विमानामध्ये बसवलेलं आहे. आणि इंद्रादी देव समस्त गगनातून तया पाहत गंधर्वगण स्तुती करीत किन्नरवाद्य वाजविती. ऐसा महोत्सव वहिला तो दिव्य पुरुष विमाने बैसला. सुरगणी पुष्पवर्षाव केला आनंद झाला म्हणून या. असा तिथून विमान उचलला आणि 33 कोटी देवाने स्वर्गावणी पुष्पवृष्टी करीती फुलांचा वर्षाव केलेला आहे. आणि अत्यादरे तयाचे पूजन सकळ सुरे केले जाण. मग तेथून ते दिव्य विमान आकाशमार्गे प्रवेशले. स्वर्गलोकादे अतिक्रमण गोलोकाप्रती केले तत्क्षण. जेथे सदा सर्वत्र पूर्ण परमानंद कोंदलासे. परमानंद जो पुरुषोत्तम मार्ग जिथं कोंदलेला आहे त्या गोलोकामध्ये त्या कपिला घेऊन गेलेले आहेत. जो योग्य आहे दुर्लभ गती येथून नाही पुनरावृत्ती तो गोप गोपी गोधन निवृत्ती असंख्य सेविती दयाते. मग भगवान श्रीकृष्णाने जो 8वा अवतार संपवला तो डायरेक्ट कुठे घेऊन गेला? गोलोकामध्ये. गायी गोपाल सगळ्यांना गोलोकामध्ये घेऊन गेलेला आहे. आणि तो त्या कपिनी बघितल्यानंतर आश्चर्यचकित आज मी कुठं आलो? वृंदावनामध्ये आलो, गोकुळात आलो का काय असं त्या कपिला वाटलेला आहे. आणि जो रासे मंडित सदा जेथे पावले असता कदा जरा मृत्यू नाही आपदा त्याची बाधा नव्हेची. मग रास मंडल भगवान श्रीकृष्णाने जे रास क्रीडा केलेली आहे असं ते गोलोकामध्ये आहे. आणि ते बघितल्यानंतर त्याला वाटलं मी कुठं आलेले आहोत. म्हणजे तिथं जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. पुनरपी जठरी शयम म्हणजे पुन्हा आईच्या उदरामध्ये तिथून यायची पाली येत नाही आहे. असो आईच्या त्या गोलोकातून
विमान जाऊन पोचला क्षणात तो दिव्य पुरुष तयातून परमानंदे उतरला आणि जेथे साक्षात पूर्णतम बैसला असे पुरुषोत्तम ते जाऊन या तया प्रणाम करीत बैसोनी झाला पय. मग अशा प्रकारे त्या विमानातून उतरला आणि त्या गोलोकाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला नमस्कार घातलेला आहे. नारायण म्हणे का ब्रह्मसुता विचार न करून पाय तत्वता तो कर्दम द्विज सर्वता अद्यापी होता पापात्मा. अद्यापी होता पापात्मा असा विष्णू भगवंत बोलतोय ब्रह्मसुताला म्हणजे नारद मुनीला का तो अद्यापपर्यंत पापी होता समजलं काम. पण तो कशामध्ये उद्धरला त्या याच्याने 5 दिवस अधिक महिन्यामध्ये आंघोळ घडली म्हणून. तरी तयासे कपी जन्मात नेनता पुरुषोत्तम असातो सहजवृत्त्या किंचित स्नानादी कर्म घडले यत्किंचित. म्हणजे महिन्याचे वर्षाचे आपले महिन्याचे 30 दिवस त्याच्यापैकी 5 दिवस त्याने काय केलेले होते आंघोळ यत्किंचित घडलेलं होतं. त्याने तो सर्व पापापासून मुक्त होऊन तत्क्षण पुरुषोत्तमाचे सानिध्य पाहून आनंदघन झाला पय. मग यथाविधी अधिक मासात सत्कर्मे करिता भावेस मोक्षपदे येईल हातास यात काही संशय नाही. हा जर कपिकुळामध्ये तो उद्धरला गेलेला आहे ज्याला अक्कल नाही काय नाही 5 दिवस न जर आपण महिनाभर केला तर मग आपला काय होईल समजा का त्याच्यापेक्षा आपल्याला पुण्य जास्त लाभेल. नारद भाऊ सांगो काही व अभत्रय सुख प्राप्तीविषयी उत्तम साधन शोधिता पायी आणि कना हे काहीच या अधिक महिन्याशिवाय उत्तम साधन नाही असं सांगितलेलं आहे. इतर सर्व साधनामुळे पुरुषोत्तमाचा समावेश मासा सेवन याची एक उत्तम साधन असे जाण साचार. म्हणजे सगळ्या वर्षाचे किती महिने 12 याच्यामध्ये 3 वर्षातून हा महिना येणार आहे. तर ते तुम्ही काही नका करू भाद्रपद नका करू श्रावण नका करू पण 3 वर्षातून येणारा अधिक महिन्याचं 1-2 दिवस तरी आचरण करा असं सांगितलं आहे. सूत म्हणे शौनका लागून ऐशे नारायण मुनीची वाणी ऐकून तो नारद मुनी समाधान पावला. मग ही कथा ऐकल्यानंतर नारद मुनी समाधान पावला आणि नारायण नारायण करीत परत आपल्या ब्रह्म नारद पुण्याला गेलेला आहे. आणि वंदोनी तच्चरणाब्जे समस्त श्री पुरुषोत्तमासी फिरत सत्यलोकासी आनंदेसी जाता झाला पय. परत नारद मुनी कुठं आलेला आहे सत्यलोकाला आलेला आहे. असं ऐकावरुषी समस्त तुम्ही मध्ये जे प्रश्न येतो त्याचे उत्तर तुम्हा प्रत आता बहुत काय सांगू पाय. आता तुम्ही जे काय मला प्रश्न केलेले आहे या प्रश्नांची उत्तरं सगळे झालेले आहे. क्वेश्चन पण झालेला आहे ना आन्सर पण झालेला आहे. आता इथून आपला फुल स्टॉप इथून ग्रंथ संपलेला आहे. अहो अधिक मासा समान काहीच नाही पावनतम तयाचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून परमश्रेष्ठ तो असे. म्हणजे सगळ्या महिन्यामध्ये श्रेष्ठ असेल तर पावन अधिक महिना. त्यात यथोक्त व्रत करिता की अन्य कर्मे आचरिता दुरीत शैववणी सर्वता इह परत्री सुख होय पय दुरीत. म्हणजे आपले जे काय दुःख दारिद्र्य येतील ते दूर होतील रोगराई दूर होतील इथं पण सुख आणि वैकुंठामध्ये पण सुख आहे. यास्तव सर्व नरनारी पुरुषोत्तम मासामाधारी सद्भक्ती भावे एकतरी यथोक्त कर्म करावे. बघा 10 वेळा आपल्याला प्रत्येक अध्यामध्ये एक तरी उपवास एक तरी व्रत आचरण करा. सारखा दिवस डुकराला काय झालं कुत्र्याला आईला दिवस काय ना मावळला दिवस काय तसं आपल्याला डुकरानं कुत्र्याचा जन्म नाही आहे. आपल्याला 1 दिवस तरी आचरण करायला दिलेला आहे. भले नका तुम्ही उपवास तपास पण ग्रंथ ऐका वाचा तरी सांगितलेला आहे. भरतखंडामध्ये जन्मोनी पुरुषोत्तमाचा लागोनी न सेविता केवळ अनुदिनी प्रपंच आसक्त होती. प्रपंच म्हणजे जसा आपण याला राटाला झुकतो की नाही नांगराला झुकतो तसा आपल्या या संसारामध्ये नांगराला झुपल्यासारखं झालेलं आहे. या भरतखंडामध्ये 1 दिवस तरी आपण सेवन करा. ते नराधमदान खचित वारंवार गत पावत आणि जन्मजन्मी ते अत्यंत दुर्भाग्य होतं निश्चय. 1 दिवस जरी आचरण केला नाही तर जन्मोजन्मी आपल्याला दलिदर जन्मोजन्मी आपल्याला नरकामध्ये पडावं लागेल. आणि दारापुत्र मित्राधिकासे वियोग पावते हरणीसे तसे सर्व दुःखाचे राशी प्राप्त होते तयाशी. बघा या महिन्यामध्ये 1 दिवस जरी आपण आचरण केलं नाही बायका पोरांचा ताटाटूट होईल संपत्तीची ताटाटूट होईल आणि रात्रंदिवस दुःखाच्या राशी आपल्या माथ्यावर बसतील. यास्तव येते सज्जनी अधिक मास येता क्षणी यथाशक्ती सद्भावे करूनी तया लागून सेवावे. आणि याच्या पुढे डबल आपल्याला 11 वेळा सांगतोय का पुढे आता आपल्याला
थोडा दिवस राहिल्यात, 3 दिवस राहिल्यात, या 3 दिवसामध्ये तरी काहीतरी नियम करा, नाही तर पुढचा जन्म आपल्याला केव्हा येईल ना 3 महिन्यात 3 वर्षात जो महिना येईल तेव्हा जगण्याची आपल्याला शाश्वती आहे का? नाही आहे. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. या आयुष्य आपलं पलपल चाललेलं आहे, तर या आयुष्याचा नाश करण्यापेक्षा 3 दिवसामध्ये 1 दिवस तरी समुद्रामध्ये आंघोळ करा किंवा नदीमध्ये आंघोळ करा. कधी? पण ती पण 12 ना 11 वाजता नाही आहे, सूर्य उदयाच्या आत. न जर आपण 8-9 ला आंघोळ केली ती म्हशीची आणि टोणग्याची आंघोळ झाल्यासारखे होईल असं सांगितलेलं आहे. तेने सकळ फळे यथोक्त प्राप्त होती दान निश्चित असो ऐसे अधिक मासाचे अधिक महात्म्य असे साचार. असा इथून आपल्या अधिक महिन्याचा महात्म्य आपण निवेदन झालेलं आहे, संपलेलं आहे. आता परत आपल्याला एक पहिल्या अध्यायात काय झालं, दुसऱ्या अध्यायात काय झालं, एक ओवीने पडताळणी दिलेली आहे. या सकळ महात्म्याचे जे ऐकते भक्ती भावेसे तयाचे सकळ पापा राशी दग्ध होते समूळपय. मग हे जो कोणी ऐकतील वाचतील महिन्याचं आचरण करतील तर तृणाग्नी मेले समरस झाले तैसे नाम केले जपतारी. नामाचं चिंतन केलं तर पापा 12 वाटा पडतील. तसं एक गवतावर आपण काळी टाकली जंगलात तर अख्ख्या जंगलाचा काय होते खाक, तसे आपल्या पापाचा खाक होईल असं सांगितलेलं आहे. आणि तयाचे सर्व मनोरथ पुरवितो श्री गोलोकनाथ. येत विषयी तुम्ही म्हणत संशय काय धरू नका. म्हणजे तुम्ही म्हणत असाल आवर पाप केले 1 दिवस आचरण केलं तर आवरी पाप कसे फिटतील. अहो माकड जातीचा होता तर तो कर्दम होता, मग तो उद्धारले तर आपण काय उद्धारणार नाही आहे. याचा एका अध्याय तरी जो भक्तिभावे श्रवण करी तया सर्व तीर्थ स्नानाचे सत्वरी फल निर्धारी लाभत असे. मग याचा एक तरी अध्याय आपण ऐका वाचा, नाही 30 अध्याय आपल्याला ऐकता आलो तर शेवट तो दिवस बहु गोड झाला. शेवटचा अध्याय तरी ऐका. तुका म्हणे मोक्ष देखील कळसो तात्काळ नाशा अहंकाराचा. शेवटचा अध्याय तुम्ही हरिविजय रामविजय पांडव प्रताप दास बोध कुठलाही वाचा, भक्तिविजय रामविजय, तरी आपला सगळा अहंकार काय केला जाईल, निघून जाईल. सदा श्रेयस्कर भगवत गुण तयाचे आहे यात वर्णन. म्हणून बुद्धजनी हे अनुदिन भावे श्रवण करावे. बुद्धजनी आपण कुठे आहोत, बुद्धिवान आहोत, सुकृत आहोत, तर आपण शिकलेले आहोत, सवरलेले आहोत. तर एका तरी अध्याचा सारांश नामामध्ये ज्ञानदेव ग्रंथ श्रेष्ठ एका तरी ओवी अनुभवावी. 12 अध्याय आहेत, 30 अध्याय आहेत, 31 अध्याय, तर एका तरी ओवीचा आपण सारांश घ्या आणि ऐका, त्या पद्धतीने वागा. या कोणी वाचायचं. नित्य श्रवण न होते समर्थ तरी नित्य ऐके जे अकस्मात अधिक मासात तेने त्रिशंती मासात्म समजत फळ यथार्थ लाभते. बघा नाही आपल्याला वाचता येत तर ऐकायला कांता आहे की नाही, तरी ऐकण्याची हिंमत पाहिजे. तरी 30 दिवस 31 दिवस आपण अध्याय ऐकल्याचं काय मिळेल, आपल्याला पुण्य मिळेल. अधिक मास हा परम पावन जयाचा गेला श्रवणविन तयाच्या श्रीमल संपूर्ण त्रैलोक्यता कोसळतो. बघा अधिक महिन्यामध्ये जर आपण काही अध्याय ऐकला नाही, वाचला नाही तर 3 वर्षाचा मल आपल्या डोक्यावर काय करेल, बसल, पापाचा बोजा बसल असं सांगितलंय. जे अधिक मासे प्रतिदिनी अधिक मास महात्म्य श्रवणी शेवटे वाचक द्विजा लागुनी वस्त्राधिक पूजते दानपय तयासे साक्षात गोलोकेश सुप्रसन्न होतो विशेष. ऐसे सुत शौनकादिगृषित नैमिषी कथिता झाला पय. मग नैमिषारण्यामध्ये व्यास ऋषींनी सुता यांना नैमिषारण्यातल्या सुत मुनींना ही कथा सांगितलेली आहे. ऐसे वेद व्यास मुनीने वर्णिले गिरवाण भाषेत त्याची मी आहे देश भाषेत ओविबद्धन वर्णिलेसे. म्हणजे संस्कृत होतो, संस्कृत भाषा आपल्याला कळत नव्हती, मग व्यासांनी आपल्याला मराठीमध्ये करून दाखवलेली आहे. हे अधिक महात्म्य पावन जे करीतील श्रवण पठन तयाचे म्हणून संपूर्ण होते पूर्ण निश्चय. मग या अधिक महिन्यात ऐकतील वाचतील तरी आपले मनोरथ सगळे पूर्ण होतील. मागादि मास असते अभिनव परे अधिक मासाचे विशेष वैभव याचा पुरुषोत्तम आदिदेव म्हणून प्रभाव वाढला असे. पुरुषोत्तम मागादी माघ महिना जाऊ द्या, श्रावण महिना जाऊ द्या, पण वर्षातून 3 वर्षाने आलेला महिना अधिक महिना याचं पहिला तुम्ही श्रवण करा. पुरुषोत्तम तो नारायण क्षीराब्दिशाही श्री भगवान तयाचे जगद्रक्षा लागून मत्स्य कुर्मादी अवतार झाले पय. मग जोच आपण पुरुषोत्तम बोलतो ना नारायण, त्याने यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारता अभ्युत्थानम धर्मस्यम तदात्मानायम सृजाम्यम. मग ज्या ज्यावेळेस आपल्या भारतावर ग्लानी संकट आलं
त्यावेळेस भगवंतांनी कासवाचा, डुकराचा, वरा, मच्छ, नृसिंह, वामन अशी 10 अवतार घेतले आणि या दुष्टांचा काय केला, नाश केलेला आहे. तयामाजील जो भार्गव परशुराम रेणुकाद्भव तयाचे कोकण क्षेत्र अभिनव सह्याद्री तळे आहे पै. मग अशा प्रकारे तुम्ही म्हणत असाल जो 6वा अवतार परशुराम आणि जमदाग्नीची पत्नी कोण, रेणुका. तर परशुरामाने ती आईला मारली. आईला मारल्यानंतर मग भटजी लोकांनी सांगितलं तुला आईला मारल्याचं आम्हाला काहीतरी फल दे, काहीतरी ये दे. मग काय देव म्हटलं सांगा, निक्षत्रिय पृथ्वी दिली विप्राला. म्हणजे जी कोकणपट्टा आहे ना वज्रेश्वरी पासून तो कोकणपट्टा या ब्राह्मण लोकांना काय दिलेली आहे, जमीन दान केलेली आहे. आईचं पांग फेडण्यासाठी, कारण आईची हत्या केली ना परशुरामाने, मग ते पांग फेडण्यासाठी ह्यो कोकणपट्टा ब्राह्मण लोकांना दान दिले आहे. मग कितीतरी दुष्काळ पडला तरी आपल्याला भीक मागायची परिस्थिती आली का कधी नाही. निक्षत्रिय पृथ्वी दिली विप्राला, म्हणजे जी पिकणारं भात पिकणारं काही पिकणारं ती जमीन ब्राह्मणाला दान केली आहे. म्हणून आतापर्यंत या कलियुगामध्ये आद्यपर्यंत नवी मुंबईमध्ये कोणी भीक मागायची परिस्थिती आलेली नाही आहे. तेथे राजा पुरनामे प्रसिद्ध नगरी आहे पूर्वसिद्ध तत्समीप धूप पापेश्वर दीप ग्राम विशुद्ध आहे पै. मग अशा प्रकाराने जो लोटे परशुराम बोलतो नाही का, त्या लोटे परशुराम पर्यंत ही कथा आहे, जो गाव आहे आणि तिथं या ग्रंथाला सुरुवात केलेली आहे असं सांगितलेलं आहे. तये ग्रामी धूप पापेश्वर शिवलिंगाय पापहार तयाचे पूजक साचार घवणे नामक कुल हे पै. मग अशा प्रकारे आता हा ग्रंथ कुठं लिखाण केलेला आहे, काय केलेलं आहे, या ग्रंथाची सर्व आपल्याला एक एक ओवीमध्ये पडताळणी दिलेली आहे. तये कुले सर्व गुण संपन्न जो सदाशिव तुल्य सदा शिवाभिमान तयाचे पत्नी गुणान विधान पार्वती जैशी पार्वती. मग जसं काय त्याच्या पत्नीचं नाव पार्वती जशी शंकर जैसा त्या प्रकारे त्याची पार्वती, तसा तो लिखाण करणारा आणि त्याची बायको पार्वती आहे. ती याच्या पोटे विलास समान विठ्ठल नाम सदाशिव नंदन तो वेदशास्त्र संप्रवीण तैसाचे तो ज्योतिषशास्त्र होय. मग त्यांच्या पोटी विठ्ठल नावाचा एक मुलगा जन्माला आलेला आहे. तयाची पत्नी रुक्मिणी परी सद्गुणी खाणी ती याच्या उदरे विठ्ठला पासून रघुनाथ नामे जन्मला. तो प्रसिद्ध रघुनाथ शास्त्री आते प्रवीण तरलांकारी आणि व्याकरण शांककारी निरंतर पोहोचत असे. मग त्याच्या पोटी रघुनाथ नावाचा एक मुलगा, तर तो रघुनाथ नावाचा मुलगा असा आहे तर्क मीमांसा शास्त्र व्याकरण अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणारा तो रघुनाथ नावाचा मुलगा विठ्ठलाच्या पोटी जन्माला आलेला आहे. तयाचे पत्नी सती सीता तीच होय माझी माता रघुनाथ शास्त्री माझा पिता ते उभयता विख्यात. बघा त्या रघुनाथाची पत्नी कोण, सीता. त्या उभयतापासून परशुराम नामा मी उत्पन्न माता पित्रांचे पवित्र चरण सदांतरे ध्यात असे. मग अशापासून तो परशुराम नावाचा मुलगा त्यांच्यापासून जन्माला आला आणि तो म्हणतोय कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा माझी आईच गुरु न बाबा गुरु, त्यांच्या पायावर मी नतमस्तक आहे. कृपा सागर माता पितर तये प्रेरिले माझे अंतर अधिक मास महात्म्य सुंदर प्राकृत भाषे वर्णिला. आई वडिलांच्या कृपेने हा मी अधिक महिन्याचा महात्म्य तुमच्या पुढे वर्णन केलेला आहे. चुकलेला असेल तर माझं मला परत द्या, न बरोबर असेल तर माझ्या गुरुची कृपा असं समजा. म्हणून तयाच्या चरण वंदुनी प्रारंभ केला वर्णना तत्कृपे आजच्या दिना ग्रंथ समाप्त झाला पै. मग आजच्या दिवसाला ग्रंथाला मी काय दिलेला आहे, पूर्णविराम दिलेला आहे. शके 1818 दुर्मती संवत्सरी वैशाख शुक्ल पक्षात हिंदू वासर पौर्णिमा तिथं ते दिनी ग्रंथ संपला. एकाच ओवीमध्ये शके 1818 याला ग्रंथाला पूर्णविराम वैशाख महिन्यामध्ये दिलेला आहे. मग माता पित्रांच्या कृपे करून मुंबापुरी ग्रंथ झाला संपूर्ण. एकदा करिता श्रवण पठण पापे संपूर्ण भस्म होतील. मग या ग्रंथाची पडताळणी म्हणजे आपला सगळे हरिविजय रामविजय आपली पुस्तकं शाळेतली पहिल्या मुंबईमध्ये येतात. मग त्याच्या माधवबागमध्ये मग त्याच्यामध्ये रस्व दीर्घ काना मात्रा काय चुकलेला असेल त्या माझे माता पिता मला चुकी माफ करतील असं सांगितलेलं आहे. याने पुत्र पौत्रादी संतती आणि अखंडित योग संपत्ती यलोकी मनुस्मृती तैसाती अंती मोक्ष लाभे पै. मग या ग्रंथाची 21 तरी आपण वाचा ऐका तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. या 31 अध्याय ग्रंथ सर्वता
प्रीती होव गोलोकनाथा या ग्रंथाचा मूळ करता गोलोकनाथ असे पै चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिण किंवा सालुंकी मंजूला बोलत असे वाणी शिकविता धनीम वेगळाचे हा ग्रंथ करणारा कोण आहे गोलोकनाथ आहे. मी फक्त निमित्त आहे पेन्सिल फिरवणारा. हे माझ्या हातातून काही झाले नाही, त्या गोलोकाच्या हातातून हा ग्रंथ लिखाण झालेला आहे. नाही तर आपल्याला काही थोड्या गोष्टी आयल्या ना का माझ्यासारखा कोणीच नाही, हे सगळं मीच लिखाण करणार. आता तुकाराम महाराजाच्या ऐवजी बरचसं लोक आता आपल्या नावाने जयेंद्रनाथ म्हणे किंवा दत्ता म्हणे असे आता अभंग लिहायला लागलेले आहेत. पण कुणाची उपमा कुणाला द्यायची नसतात. तुकाराम महाराज तर तुकाराम महाराज, एकनाथ महाराज तो एकनाथ महाराज. आता हे काही लेखक झाल्यात ना, हे एकनाथ महाराजाची एक ओवी, तुकाराम महाराजाचा एक कडवा आणि नामदेवाचा एक कडवा, असे 3 कडवे झाले का त्याला लिहायचं. जयदास म्हणे, वासुदेव म्हणे, भरत म्हणे, अशी काहीतरी आपले म्हणे शब्द लिहायला लागेल. पण तुकाराम महाराज सारखी पडताळणी आपल्याला येणार नाही आहे ना. उगत चिखल तुडवू नाही कुणाचा तरी कुणाचं घेऊन. तेने अंतरे जे जे प्रेरिले येते येते मी पत्रे लिहिले, नून अथवा अधिक झाले तरी नेनची क्षमी जे पाहिजे. नून म्हणजे काही आपुड असेल, रस्व दीर्घ काना मात्रा असेल तर मला तुम्ही माफ करा असं सांगितलेलं आहे. अधिक महात्म्य संस्कृत तयाचे झाले हे प्राकृत तरी संत श्रुते तुम्ही समजत भावे सतत ऐकिजे. जरी अधिक महिन्यामध्ये संस्कृत असेल तर आपल्याला जमलं नाही तर प्राकृत म्हणजे मराठीमध्ये वाचून घ्या. या 31 अध्याय भितरी जे विस्तरे आहे कथा सुंदर ते तर सक्षपे श्रुती सादर सावधान तरेशी ऐके. सावधान तरेशी म्हणजे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थो. कथेत जीव ज्याला तरी चालेल पण कथा ऐकावी. मग इकडं चिमटा घेणं तिकडं एकर तर ते कथेला काही फायदा नाही आहे. सावध प्रथम अध्यायी मंगलाचरण नारद मुनी प्रश्न कथन काम्य कोणी कृष्ण जाऊन पांडवा लागून भेटला. मग पहिल्या अध्यायामध्ये काय ऐकलं आपण तर पहिल्या अध्याय मंगलाचरण गणपतीची सरस्वती गुरुची विनंती ऐकली आणि या पांडवांनी कृष्णाचा दावा केला. देवा धाव लवकर आमच्यावर संकट पडले, आम्हाला हे वनवास का भोगावं लागले 13 वर्षे वनवास. तर त्या भगवान श्रीकृष्णाने काम्यकोणामध्ये जाऊन त्यांना सांगितलं का तुम्ही काही कुणाचं धन घेतलं, कुणाला मारलं किंवा काय केलं किंवा 12 वर्षात 4 वेळा अधिक महिना आला तर तुम्ही या अधिक महिन्याचं कधी श्रवण पठण केलं नाही किंवा आचरण केलं नाही म्हणून तुम्हाला हे 13 वर्ष काय झालेलं आहे वनवास झालेला आहे. असा भगवंत त्या पांडवांना काम्यकोणामध्ये सांगायला लागलेला आहे. द्वितीय अध्याय अधिक मासाचे वैकुंठ गमन सांगून साचे अधिक मास श्री विष्णूचे गोलोक गमन वर्णिले. मग दुसऱ्या अध्यायामध्ये जो 13 महिन्याला त्याला धोंडा महिना बोलायचो नाही का तर तो जाऊन कृष्णाला बोला म्हणा का धोंडा महिना बोलतात, का माझा एवढ्या महिन्यामध्ये तिरस्कार करतात. मग त्याला प्रत्यक्ष विष्णूने वैकुंठामध्ये पोचवणे मग कृष्णाची पदवी त्याला मिळालेली आहे. तृतीय अध्याय उत्तम मळमासे पुरुषोत्तम नाम कैसे येला बले आगम वर्णन झाले साचार. मग तिसऱ्या अध्यायामध्ये या मळमासाला पुरुषोत्तम मास हे नाव का पडले आपण तिसऱ्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे. चौथ्यात आणि 5व्यात श्रीकृष्ण धर्मराया प्रत द्रौपदीचे पूर्वजन्म कृत्य यथास्थित कथेले. चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये द्रौपदीला त्रेतायुगामध्ये नवरा नव्हता तेव्हा दुर्वास ऋषीने सांगितलं पोरी बापूच बोलला तिचा तुला या जन्मामध्ये नवरा नाही तुला पुढच्या जन्मामध्ये 5 नवरा राहतील. मग ते त्या दुर्वास ऋषीने सांगितलं आणि ते 5व्या-4थ्या अध्यायामध्ये आपण द्रौपदीला 5 नवरं कसं प्राप्त झालं ते ऐकलेलं आहे. का तर एक वेळेस पार्वती पतिदे 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 5 वेळा बोललेली होती. मग शंकर बोला तथाच तू. मग त्या निमित्ताने शंकराने सांगितलं तूच पार्वती द्रौपदी रूपाने 5 नवऱ्यांची पत्नी होशील. हे आपण 4थ्या-5व्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे. 6, 7 आणि 8 या 3 अध्याय चोखट दृढधन्य आख्यान प्रसंगे स्पष्ट सुदेव आख्यान वर्णिले. मग 6, 7 आणि 8 या वेळेत त्या वाल्मिकी ऋषीने दृढधन्याला विचारलं का बाबा हे मला वैभव कसं प्राप्त झालं. मग त्यावेळी त्या वाल्मिकी ऋषीने आपल्या अंतर्ज्ञानाने सांगितलं का तू पहिल्या जन्मामध्ये कोण होतास सुदेव नावाचा ब्राह्मण होता, तुम्ही चांगलं आचरण केलं म्हणून तुला हे वैभव प्राप्त झालेले. आणि पत्नी 9व्या अध्यायी स्नानदानादी नियम सांगून आधी
पुरुषोत्तम पूजनाविधी यथाविस्त कथेला. 9व्या अध्यायामध्ये आंघोळीचं महत्त्व, 30 दिवस आंघोळ केल्याचं काय पुण्य आहे ते ऐकलेलं आहे. 10व्या अध्यायी पूर्ण रेणूच्या महत्त्वाचे वर्णन, गोपूजना सवर्तमान गोदा महिमान सांगितला. मग 10व्या अध्यायामध्ये गायीचं महत्त्व काय, गायीच्या पोटात 33 कोटी देव कुठं आहेत, गाय पवित्र काय, गायीचं मूत्र, गायीचं शेण, दही, दूध हे पवित्र का आहे, हे 10व्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे. 11व्या अध्यायी ब्राह्मणाचे पूजन, महत्त्व वर्णनिसाचे ब्रह्मस्वापरा दोषाचे विवरण केले असे पय. मग 11व्या अध्यायामध्ये ब्राह्मणाची पूजा कशी करायची या महिन्यामध्ये ते आपण ऐकलेलं आहे. 12व्या अध्यायी संपूर्ण सांगोणीय स्नान महिमान दीप प्रज्वलनाचे पुण्य अनुभवयुक्त वर्णिले. 12व्या अध्यायामध्ये दिवा 3 दिवस लावा, 4 दिवस लावा, महिनाभर लावा. ते दिवा कुठला लावायचा, तिलाचा तेल, तुपाचा तेल कुठल्या, त्या पद्धतीने आपण 12व्या अध्यायामध्ये ऐकलेले आहे. आणि दीपोत्सवाचे फळ घेऊ घोर विमलेसे मिळाले साचारो तो वृत्तांत साधन समग्र. 13व्या अध्यायाची कथेला. मग 13व्या अध्यायामध्ये दिवाजीने विजवला त्या बाईचं 2-4 पोरे एकाच महिन्यामध्ये मेलेलं आहेत विमलाचं, ते आपण 13व्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे. पाणी सांगितलं एकच पान राहिलं, जरा पोर झाले ना. हा तेच. चतुर्दशी आणि 15व्या दीप महात्म्य प्रसंगेसे मणिग्रीवाख्यान विस्तारेसे कथिल्यासे रसालो. 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये दीप महात्म्य म्हणजे दिवा लावल्याचं पुण्य काय मिळालं. ती बाई कुठे गेली, विमला गेली नरकात, डुकरीने जा, पण सुशिला नावाची पत्नीला चांगलं गोलोकाला गेलेली आहे. 16व्या भगवत महिमान अन्नदान गतिमय उत्तम उपवास व्रत नियम यथास्थित वर्णिले. मग 16व्या अध्यायामध्ये भगवंताचा महिमा, अन्नदानाचा महिमा. या महिन्यामध्ये अन्नदान, शिजलेलं कच्च भटजीला दान करायचं, ते 16व्या अध्यायात ऐकलं. मौन भोजन व्रत 17व्यात आणि वैकृती पौर्णिमा व्यतिपात या 3 पर्वांचे महात्म्य समजतो 18व्यात सांगितलं. मौन भोजनामध्ये 17व्यात आणि 18व्यामध्ये वैकृती व्यतिपात आणि पौर्णिमा या 3 यांचं आपण 18व्यामध्ये ऐकलेलं आहे. अमावस्या महात्म्य कथन 19 झाले पूर्ण आणि अप्सरा शाप विमोचन सर्व कथिले 20व्यात. मग 20व्यामध्ये अप्सरा मोचन, त्या अप्सरे पापापासून मुक्त झाली, हे 20व्या अध्यायामध्ये ऐकलं. स्नान महिमा प्रसंगेसे प्रेत मोक्ष कथिला एका विषयी 22व्या 700 प्रेतांशी आणि राक्षराचा मोक्ष लाभला. तर अशा प्रकाराने 22व्यामध्ये 700 प्रेतांचा काय झाला, उद्धार झालेला आहे. आणि एक राक्षसीने आलेली होती, तिचा उद्धार झालेला आहे 22व्या अध्यायामध्ये. बसा संपला. 23व्या अध्यायात एक रात्र उपवास व्रत आणि विप्रसेवेचा अद्भुत प्रभाव समस्त वर्णिला. मग 23व्या अध्यायामध्ये एक टाइम उपवास करायचं काय पुण्य आहे. आणि दुसरी गोष्ट विप्रभोजन म्हणजे ब्राह्मणानं कच्ची सेवा, ब्राह्मणाची सेवा कशी करायची ते आपण 23व्या अध्यायामध्ये ऐकलं. 24व्या ते निर्मळ अनेक विध दानांचे फळ आणि मेनावर व्रत कथा सोज्वल सविस्तर कथेला. मग 24व्या अध्यायामध्ये का ते पार्वतीला बोलतोय मेना, पार्वतीची आई कोण मेना, ती बोलते पार्वती माझ्याचपासून तुझा जन्म द्यायला ना तुझ्या डोक्यावर सगळे फुलं वावतात ना, मिनी जन्माला देऊन म्हणा कोणीच फुलं वावत नाही. मग ते मेनावरतीचं या 27व्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे. पुढे 25व्या अध्याय. पुढे 25व्या अध्यायात स्नान दानादी फल कथनार्थ वीरबाहुरायाचे यथार्थ कथा सात्यंत सांगितली. 25व्या अध्यायामध्ये वीरबाहू नावाचा राजा होता, त्याची कथा आपण ऐकलेली आहे. मास व्रत उद्यापन सांग 26व्या कथेले सांग आणि गृहीत नियमाचा त्याग 27व्यात वर्णिला. मग आपण 13 दिवस 30 दिवस काही व्रत उपवास केले, त्याची सांगता केल्याशिवाय आपलं फल प्राप्त नाही. मग तो व्रत उद्यापनाचा 26व्या अध्यायामध्ये ऐकलेला आहे. 27व्या अध्यायामध्ये घरातल्या घरात नियम, बाबा जमिनीवर झोपायचं आहे तर खाट दान करायची आणि काय आपण फल त्याग केलेला आहे तर त्या उद्यापनाच्या दिवशी भटजीला फलाची किंमत द्यायची. बाबा तेल त्याग केला, तेल नाही खाला, मीठ नाही खाला तर मीठ भरलेला आपण उद्यापनाच्या दिवशी मिठाची पिशवी द्यायची. हे सगळं आपण 27व्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे. 28व्यात शोभन
सुमतीरायाच्या आख्यानं पुढे अद्वैतपूर्ण कर्दम आख्यानं सांगितले. मग 28व्या अध्यायामध्ये सुमती राजाचं आख्यान ऐकलो आणि त्यानंतर कर्दम नाही का तो जो होता कपी, मग त्याने फळं विकायचा, कोणी दिला तरी ठेवायचा पुरूंनी, त्याचा आपण ऐकलेला आहे. शेवटी 29व्यात निर्मल कर्दम मोक्षप्राप्त सकल आणि ग्रंथ पठन श्रवण फळ वरुण ग्रंथ संपविला. मग 30व्या अध्यायामध्ये त्या कर्दमाला डायरेक्ट कुठे गेला, गोलोकाला गेलेला आहे. आणि 30व्या अध्यायामध्ये हे आपण 31व्या अध्यायामध्ये ग्रंथ ऐकण्याचं वाचण्याचं काय फळ आहे ते ऐकलेलं आहे. हा 31वा अध्यात्मक ग्रंथ झाला आलोलिक भक्तिभावे अनंत सकलिक श्रवण पठन करत सदा. मग या 31व्या अध्यायामध्ये नाही 30 अध्याय ऐकायला मिळालं तरी 31वा अध्याय ऐकला तरी आपला सगळा अहंकार निघून जाईल. आता जोडून या दोन्ही हात प्रार्थितो सकल सज्जनासी प्राकृत भाषे ही कथा आयसी यथामती वरील. तुम्हाला 2 हात जोडून विनंती करतोय. बोलवी तैसा करविली तैशी केली कटकट वाकडी का नितम देव जाणे कोण्या कारणे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाणे. तर अशा प्रकारे माझ्या हातातून काय चुकी झालेली असेल बोलण्यातून ओघातून तर ते मला तुम्ही माफ करा. 2 हात जोडून विनंती करतोय. न्यूनाधिकती झाले असेल तरी सज्जन येऊन दयालो मज मानून यापुढे बालो क्षमा करावे सर्व काळ मी बालक आहे अशी कृपा करा आणि माझ्यावर आईसारखी कृपा करा. या हा ग्रंथ पावन उत्तम याने प्रसन्न होणे पुरुषोत्तम श्रोत्या वक्त्या लागून परम भुक्ती मुक्ती देव सदा पय. ही कथा ऐकली वाचले त्यांना भुक्ती मुक्ती मिळावी. श्री अधिक महात्म्य सारो बृहन्नारद पद्माधार सज्जन श्रोते कुच्चतरो. 31वा अध्याय श्री कृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दाने जे कलांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांशील तो ते लावो प्राणिदात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता सला कल्पतरुचे आरवो चेतना चिंतामणीचे गावो बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछनो मार्तंड जे तापयिनो ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिद्वादी पुरके अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये दृष्टादृष्ट विजय व्हावे. हे तमणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी.